सर्व दर्शकांचे आमच्या स्वाध्याय आणि गृहपाठ या यूट्यूब चॅनेलवर स्वागत आहे. इयत्ता 5वी विषय परिसर अभ्यास भाग 1 धडा 19वा अन्नघटक याचा संपूर्ण स्वाध्याय आणि प्रश्न उत्तरे. एक. काय करावे बरे? शरीराला पुरेशी प्रथिने मिळायला हवीत. उत्तर शरीराला पुरेशी प्रथिने मिळावीत यासाठी आपल्या रोजच्या आहारात डाळी व कडधान्ये, दूध व दुधाचे पदार्थ, शेंगदाणे यांचा समावेश करावा. तसेच अंडी, मांस, मासे इत्यादी पदार्थांमधून सुद्धा आपल्याला पुरेशी प्रथिने मिळू शकतात. 2. जरा डोके चालवा. रोज दूध प्यायला का सांगतात? उत्तर दुधामध्ये शर्करा, प्रथिने, स्निग्ध पदार्थ व खनिजे इत्यादी अन्नघटक असतात. दुधामध्ये असलेल्या विविध प्रकारच्या शर्करेमुळे व सायमुळे शरीराला ऊर्जा मिळते. दुधातील प्रथिनांमुळे शरीराची झालेली झीज भरून काढण्यास मदत मिळते. दुधातील कॅल्शियममुळे हाडे मजबूत होण्यास मदत होते. दुधापासून होणाऱ्या या फायद्यांमुळे रोज दूध प्यायला सांगतात. 3. खालील प्रत्येक अन्नघटकाचे 2 स्रोत सांगा. अ. खनिजे. आ. प्रथिने. इ. पिष्टमय पदार्थ. उत्तर अ. खनिजे पालेभाज्या, मोड आलेली कडधान्ये, विविध फळे. आ. प्रथिने डाळी, अंडी, मांस, मासे. इ. पिष्टमय पदार्थ तांदूळ, साबुदाणा, बटाटा, ज्वारीचे पीठ. 4. रिकाम्या जागी योग्य शब्द भरा. अ. जीवनसत्वांमुळे आपल्या शरीराला रोगांचा प्रतिकार करण्याची शक्ती मिळते. आ. कॅल्शियममुळे आपली हाडे मजबूत होतात. इ. गोड लागणाऱ्या अन्नपदार्थांमध्ये विविध प्रकारच्या शर्करा असतात. इ. सर्व अन्नघटकांचा योग्य त्या प्रमाणात पुरवठा करणाऱ्या आहाराला संतुलित आहार म्हणतात. 5. प्रश्नांची उत्तरे लिहा. अ. पिष्टमय पदार्थांच्या पचनातून मिळालेल्या शर्करेचा शरीराला काय उपयोग होतो? उत्तर पिष्टमय पदार्थांच्या पचनातून मिळालेली शर्करा शरीरासाठी इंधनाचे कार्य करते. या शर्करेपासून शरीराला ऊर्जा मिळते. ही ऊर्जा शरीराच्या विविध कामांसाठी उपयोगी पडते. याशिवाय शरीर योग्य तेवढे गर्म राहण्यासाठी या ऊर्जेचा उपयोग होतो. आ. तंतुमय पदार्थाचे स्रोत कोणते? उत्तर पिठातील कोंडा, फळांच्या साली, भाज्यांच्या साली व शिरा, पालेभाज्या, धान्ये व कडधान्ये हे सर्व तंतुमय पदार्थांचे स्रोत आहेत. इ. कर्बोदके कशाला म्हणतात? उत्तर अन्नपदार्थांमध्ये असणारे पिष्टमय पदार्थ, शर्करा व तंतुमय पदार्थ यांना एकत्रितपणे कर्बोदके असे म्हणतात. इ. कुपोषण कशाला म्हणतात? उत्तर आहारात सर्व अन्नघटक पुरेशा व योग्य प्रमाणात मिळाल्यास शरीराचे नीट पोषण होते. एखाद्या व्यक्तीच्या आहारात काही अन्नघटकांची सतत कमतरता राहिली तर तिचे नीट पोषण होत नाही. यालाच कुपोषण असे म्हणतात. 6. जोड्या जुळवा. उत्तर 1. स्निग्ध पदार्थ. आ. तेल. 2. प्रथिने. इ. कडधान्ये. 3. जीवनसत्वे. इ. धान्याचा कोंडा. 4. खनिजे. उ. लोह. 5. पिष्टमय पदार्थ. अ. ज्वारी. हा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमच्या एका क्लिकमुळे आम्हाला आणखी चांगलं कंटेंट तयार करण्याची प्रेरणा मिळते. नवीन व्हिडिओसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.
पुन्हा एकदा धन्यवाद. पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया.